मी विधवा होते म्हणून 8 महिन्यानंतर माझ्या मेवण्याने माझ्याशी लग्न केले. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या बेडवर माझा मेवणा नसून त्याचा कुत्रा होता. नमस्कार मित्रांनो, मी 32 वर्षाची विधवा मास्तरनी आहे. पतीच्या निधनानंतर मी एकटीच रात्र घालवत असे. एके रात्री 35 वर्षीय 3 चोरटे माझ्या घरात घुसले. त्यांच्या आवाजाने मला जाग आली. तेव्हा मी त्यांना चोरी करताना पकडले. आम्हाला मुलं नव्हती, त्यामुळे मी घरात एकटीच होते. मी एका शहरात राहत होते. सकाळी मुलांना शिकवायला जायची, पण कामावरून परत घरी आल्यावर वेळ घालवणं खूप अवघड जायचं. मला वाटलं माझं वय किती आहे, मी अजून खूप तरुण आहे, म्हणून मी जिम जॉईन केलं. शाळा सुटल्यानंतर मी रोज जिममध्ये जाऊन 2 तास व्यायाम करायची. त्यामुळे मला थोडा त्रास व्हायचा, पण वेळही निघून जायचा. ज्या वेळेला मी जिममध्ये जायचे त्याच वेळेला एक तरुण माणूस तिथे जिम करायचा. जेव्हा मी जिम करायची तेव्हा तो माझ्या अवतीभोवती येऊन मला बघत असे. हे पाहून मी खुश व्हायची की कोणीतरी आहे जो आपल्याला पाहत आहे, कारण आता मला पाहणारे किंवा कौतुक करणारे कोणी नाही. मी एखादा चुकीचा व्यायाम केला की तो माझ्याकडे यायचा आणि मला ते नीट कसं करायचं हे शिकवायचा. आणि कधी कधी चुकून हात मिळवण्याच्या बहाण्याने तो माझ्या पाठीमागे उभा राहून त्याला स्पर्श करायचा. तेव्हा मला एक विचित्र भावना यायची आणि त्यावेळी मला जाणवायचं की मी किती एकटी आहे. तर मित्रांनो, आता मी थोडं माझ्याविषयी सांगते. माझं नाव टीना आहे. वयाच्या 25व्या वर्षी मला सरकारी शिक्षकाची नोकरी मिळाली. माझ्यासाठी हे आनंद जगापलीकडचे होते, कारण सरकारी परीक्षा पास होणं इतके सोपं नसतं. घरापासून दूर एका गावात माझी पोस्टिंग झाली होती. माझं काम खूप सुरळीतपणे होत होतं, पण कुठेतरी मला एकटं वाटू लागत होतं. आता मी तरुण मुलगी होती आणि आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात कितीही प्रयत्न केले की ते चित्रपट न पाहण्याचे, पण आपण मोबाईलमध्ये तसले चित्रपट बघतोच. फक्त रात्रीच्या वेळी मला एकटेपणा जाणवायचा. वर्ष उलटली आणि आईबाबांना माझ्या लग्नाची चिंता वाटू लागली. पण मला लग्न करायचं नव्हतं, कारण मला ही नोकरी सोडायची नव्हती. मग त्या गावातल्या एका घरातून माझ्यासाठी एक नातं आलं. मुलगा नेव्हीमध्ये काम करायचा आणि वर्षाचे 4 महिने तो त्याच्या घरीच राहायचा आणि उरलेला वेळ आपलं ड्युटी करायचा. मग मला ते नातं आवडलं गेले, म्हणून मी त्या मुलाशी लग्न करायला हो म्हणाली. त्यावेळी मी 28 वर्षाची होते. माझा नवरा सासू सासऱ्यांसोबत राहत होता. माझे सासू सासरे आणि माझा मेहुणा, माझे दोन्ही मेहुणे त्यांच्या वडिलांसोबत शेतकामात मदत करायचे. माझा नवरा आम्हाला त्यांच्या कामातून पैसे पाठवायचा आणि वर्षाचे 4 महिने तो घरीच घालवायचा. लग्नानंतर फक्त 20 दिवस तो माझ्यासोबत राहिला होता, पण मग त्याला ड्युटीवर रुजू व्हावं लागलं, म्हणून तो निघून गेला. मला रोज रात्री त्याची आठवण यायची आणि रात्री मी माझ्या नवऱ्यासाठी तळमळत असे, कारण लग्ना अगोदर मी ते वाले चित्रपट खूप पाहिले होते आणि तसले कृत्य रोज रात्री मला सतवायचे. फक्त फोनवर मी त्याच्याशी बोलू शकत असे. माझा मेवणा हा खूप हुशार होता. त्याला माहीत होते की मी नवऱ्याशिवाय घरात बोर होऊन जाते, म्हणून तो कधी कधी माझ्या रूममध्ये येऊन मला हसवण्याचा किंवा माझ्याबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं माझ्याबरोबरचे असे वागणे माझ्या सासूबाईंना अजिबात आवडत नसे की मेहुणा माझ्या खोलीत वेळ घालवायचा, म्हणूनच ती मला टोमणे मारत असे. पण मला तिची पर्वा नव्हती, कारण शेवटी मी पण एक स्त्री आहे. किती दिवस असे एकटी गप राहणार, आणि मेहुण्याबरोबर माझे काही चुकीचे संबंध पण नाहीत. मग का म्हणून मी घाबरू? मी त्याला फक्त मित्र मानते. माझा नवरा 8 महिन्यानंतर घरी आला तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझ्या नवऱ्याचे कान भरले. त्याला सांगितले की तू घरात नसताना मेवण्याबरोबर तिचे चुकीचे संबंध आहे. माझ्या नवऱ्याने आपल्या आईचे म्हणणे खरे समजून माझ्यावर ओरडला आणि म्हणाला, तू निघून जा. मग माझा मेवणा मध्ये आला आणि त्यानेही माझ्या नवऱ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यानेही त्याचा एक पण ऐकले नाही.
माझा मेवना माझ्याशी दूर व्हावा म्हणून माझ्या सासूबाईंनी त्याचं लग्न लावून दिले. माझा मेवना आता त्याच्या बायकोबरोबर वेळ घालवू लागला. त्यामुळे मी पुन्हा एकटी पडली. मग मी काही मुलांना ट्युशन शिकवू लागले, ज्यामुळे माझा वेळ कमी व्हायचा आणि जो वेळ मिळायचा तो मला नवऱ्याकडून फोनवर बोलून मिळायचा. असे करून माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली होती. पण मी गरोदर झाली नाही, म्हणून माझी सासू मला रोज टोमणे मारायची की 10 वर्षे झाली पण अजून ती गरोदर झाली नाही. माझ्या वहिनीला माझा खूप हेवा वाटायचा आणि एके दिवशी नौदलातील काही माणसे घरी आली आणि सोबत माझ्या नवऱ्याचा मृतदेह घेऊन आले. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूच्या दुःखातून मी बाहेर येण्याआधीच माझ्या सासऱ्याच्यांनी मला घराबाहेर काढले. माझ्या वहिनीला आधीच माझा हेवा वाटत होता, कारण लग्नाआधी मेवण्याबरोबर मी खूप मिसळली होती. माझी नणंद स्पष्टपणे सांगितले की ही विधवाबाई या घरी राहिली तर मी घर सोडत आहे. बाकीचे काम माझ्या सासूने पूर्ण केले. जरी माझे सासरे आणि माझ्या मेवण्याने मला साथ दिली, पण त्यांच्यापुढे काही बोलू शकले नाही. त्यानंतर मी त्या गावातून बदली घेतली. आता मी एका छोट्या शहरात राहायला आली होती आणि इथं मी एकटीच आणि नवीन असल्याने इतर लोकांशी ओळख व्हावी म्हणून मी जिम जॉईन केले. मध्यंतरी माझ्या शाळेची सुट्टी आली होती, म्हणून मला वाटले की मी माझ्या भावाच्या घरी जाईन, कारण मला कळले की माझे आई वडील मध्यंतरी वारले होते. तर आता माझा भाऊ त्याच्या बायकोसोबत तिथेच होता, जो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. जेव्हा मी ट्रेन पकडायला सुरुवात केली तेव्हा तो एक लांबचा प्रवास होता आणि मला माहीत नाही की मी एकटी का घाबरत होती. साधारण एक 35 वर्षाचा माणूस माझ्या शेजारच्या सीटवर येऊन बसला. तो सारखा माझ्याकडे पाहत होता. माझे पिण्याचे पाणी संपले होते, म्हणून मला वाटले की मी पुढच्या स्टेशनवर उतरून भरून घेईन. पण पुढच्या स्टेशनवर पोहोचताच त्या माणसाने माझ्याकडून माझी बाटली हिसकावून घेतली आणि म्हणाला, मी भरून आणतो, असे सांगून तो पटकन निघून गेला. मी त्याच्या अशा कृत्यांमुळे खूप घाबरली होती. मला वाटले की हा माणूस चोर तर नाही, पण ट्रेन निघण्यापूर्वी तो माझ्याजवळ आला आणि माझ्या हातात पाण्याची बाटली दिली, तसेच काहीतरी खायला दिले. त्या एका अनोळखी व्यक्तीच्या हातून काहीतरी घेऊन खाणे हे जरा मला विचित्र वाटत होते. तरी मी गप करून खात होते, कारण घरून आणलेले जेवण संपलं होतं आणि मला खूप भूक लागली होती. मग तोही खायला लागला. रात्री झोपायची वेळ झाली होती, तेव्हा मला वरच्या बर्थवर झोपावं लागणार होतं, कारण माझी वरची सीट होती. मी साडी नेसली होती आणि वर चढताना मला कठीण जात होतं. म्हणून तो माणूस म्हणाला, मॅडम, माझी खालची सीट आहे, त्यामुळे तुम्ही त्यावर झोपा, मी वर झोपतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी दादाच्या घरी पोहोचले तेव्हा त्याचं वागणं माझ्याशी बरोबर नव्हतं. माझ्या वहिनीच्या बोलण्यावरून मला वाटले की ती माझ्या येण्याने खुश नाही, कारण आता मी एक विधवा स्त्री आहे आणि ती आपल्या मुलांना माझ्याबरोबर खेळू देत नव्हती. एके दिवशी वहिनी म्हणाली की तुझ्या येण्यामुळे मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. मी काही दिवस त्यांच्याकडे राहिली आणि मग मी कायमची तिथून निघून आली आणि मग मी माझं स्वतःचं काम करू लागली आणि माझं दुःख विसरण्याचा प्रयत्न करू लागली. मग एके रात्री घराच्या आतील खोलीतून काहीतरी आवाज येऊ लागला, ज्याने मला जाग आली. मी खूप घाबरली होती. आवाज कुठून येत आहे हे पाहण्यासाठी मी उठून ड्रॉइंग रूमची लाईट चालू केली. तेव्हा माझे डोळे फाटले होते. मास्क घातलेली 3 माणसं माझ्या घरात होती. कदाचित ते चोर असतील, तेव्हाच ते तोंड झाकून आले असतील. मला काय करावं सुचत नव्हतं, कारण घरात मी एकटीच होती. तेव्हाच वाटलं की मी आरडाओरडा करेन, पण माझ्या तोंडातून आवाज निघण्याआधीच ती 3 माणसं माझ्याजवळ आली आणि त्यांनी मला पकडून माझ्या तोंडावर हात ठेवला. माझं हृदय खूप वेगाने धडधडू लागलं. मला त्या एकाकी विधवा बाईला 3 माणसांनी घेरलं होतं. ते थोडा वेळ शांतपणे उभे राहिले, म्हणून मी पण शांत झाली. जेव्हा त्या दोघांनी आपल्या तोंडावरून मास्क काढला तेव्हा माझ्या डोक्यावरून आकाश कोसळलं आणि माझ्या पायाखालून जमीन सरकली, कारण त्यांपैकी एक पुरुष तो ट्रेनमधला माणूस होता, जो मला झोपण्यासाठी त्याची खालची सीट दिली होती. मला असे वाटले जणू या तिघांनी आधीच काहीतरी प्लॅनिंग केलं असावं.
शेवटी या लोकांना माझ्यासारख्या एकट्या विधवा बाईंकडून काय हवंय? मी त्यांना काही बोलण्याआधीच त्यातील एक माणूस म्हणाला, आम्ही तिघे तुझ्या पती ललितचे मित्र आहोत. आम्ही सगळे नौदलात एकत्र काम करायचो. आम्ही इथे काही कामानिमित्त आलो आहोत. पण घाबरू नकोस, आम्ही तुला काही नुकसान करू देणार नाही. त्यांनी मला चहा बनवायला सांगितला. माझ्या नवऱ्याचं नाव ऐकून मी शांत झाले आणि किचनमध्ये चहा बनवायला गेली. घड्याळात रात्रीचे 2 वाजले होते. हे सगळे लोक खरे बोलत आहे की खोटे, मी हा विचार करून थरथरत होते. मग चहा तयार झाल्यावर मी त्या चोरांसाठी चहा घेऊन आतल्या खोलीत पोचले. माझी साडी पाण्याने भिजलेली होती, कारण जेव्हा मी चहा बनवत होते तेव्हा मी तोंड धुण्यासाठी बेसिनचा नळ उघडला तेव्हा पाण्याच्या फोर्समुळे मी पूर्णपणे भिजून गेली होती. जेव्हा मी त्या तिघांना चहा दिला तेव्हा ते माझ्याकडे एकटक बघत होते. मी माझे कपडेही बदलले नव्हते आणि ते कसे बदलले असते? ते तिघे माझ्या बेडरूममध्ये बसले होते. त्या तिघांनी चहा घेतला आणि म्हणाले की तुझ्या नवऱ्याने मरण्यापूर्वी आम्हाला वचन दिले होते की आम्ही तुझी काळजी घ्यावी. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आम्हाला तुझ्याबद्दल सांगत राहिला. तुझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा होती की तू आम्हा तिघांशी लग्न करायचं आणि ही त्याची शेवटची इच्छा होती. माझ्या नवऱ्याची अशी विचित्र इच्छा होती हे ऐकून मी गोंधळात पडले आणि हे लोक माझ्या नवऱ्याचे मित्र आहेत की नाही हेही मला माहीत नाही. आणि माझ्या नवऱ्याने पण या तिघांचा कधी उल्लेख केला नाही. मी तिथे बसून त्यांना सांगितले की मी 3 लोकांशी लग्न कसे करू शकते. मग तेही म्हणाले, आम्ही हाच विचार करत होतो, म्हणून काही वर्षे आम्ही तुझ्याकडे आलो नव्हतो. पण तुझ्या नवऱ्याची शेवटची इच्छा आम्हाला आतून खात होती. म्हणूनच आम्ही तिघांनी ठरवले की आपण तिघेही तुझ्याशी लग्न करू, जेणेकरून त्याच्या आत्म्याला शांती मिळेल. मला काय करावे ते काहीच समजत नव्हते. पण माझ्या नवऱ्याच्या जाताच माझे सासरचे लोकांनीही मला घराबाहेर काढून टाकलं होतं. मी माझ्या भावाकडेही जाऊ शकत नव्हती. मी पूर्णपणे एकटी पडली होती. मी या तिघांवर विश्वास ठेवू की नाही हे मला कळेनासे झाले आणि मग खूप विचार करून मी त्या तिघांना हो म्हणाले. त्यानंतर त्यांनी नेमके काय केले याचे वर्णन करणे माझ्यासाठी अवघड झाले आणि मला तिघांना एकत्र हाताळणे खूप अवघड झाले. मी एकदम नर्वस झाले होते आणि रात्रभर मी फक्त ओरडत होते. मला माहीत नव्हते की हे लोक खरे आहेत की खोटे, किंवा फक्त माझा फायदा घेण्यासाठी इथे आले आहेत. ते मला उतानी करून करत होते. तेव्हाच माझी नजर उघड्या असलेल्या घराच्या कपाटावर पडली. ते पाहून मी घाबरली आणि त्यांना बाजूला ढकलले. तेव्हा त्या तिघांनी आपापली कपडे घातली आणि तिथून निघून गेली. आणि जेव्हा मी कपाटाजवळ जाऊन पाहिलं तर त्याचं लॉकर उघडं होतं आणि त्यात पडलेले माझे सर्व सोन्याचे दागिने गायब होते, जे माझ्या नवऱ्याने मला या 10 वर्षात बनवले होते. सासूबाईंनी मला घराबाहेर काढलं होतं तेव्हा ती दागिने परत मागत होती, पण मी तिला देण्यास स्पष्ट नकार दिला, कारण माझ्या नवऱ्याने मला ते दागिने दिले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू आले होते. आता मी पोलिसांकडेही जाऊ शकत नव्हते. यात माझी बदनामी होईल, कारण त्या तिघांनी मला आणि माझे दागिने लुटून निघून गेले होते. मग माझ्याकडे एक कॉलर आयडी मध्ये त्यांचं नाव पाहून मला फोन आला. मी घाबरली. जेव्हा मी थरथरत्या हातांनी फोन उचलला तेव्हा माझ्या सासूबाई हसत होत्या आणि म्हणाल्या की त्या तिघांबरोबर झोपून तुला आनंद मिळाला असेल आणि मलाही माझे दागिने परत मिळाल्याने आनंद झाला आहे. तेव्हा मला समजले की हे तिघे चोर नसून माझ्या सासूने त्यांना माझ्याजवळ पाठवले होते. माझ्याबरोबर एक घाणेरडा विनोद झाला आहे असं मला वाटत होतं. आता या गोष्टीला साधारण 8 महिने झाली होती आणि 8 महिन्यांनी कुणीतरी माझ्या दाराची बेल वाजवली. मी दरवाजा उघडला तेव्हा समोर माझा मेहुणा उभा होता आणि त्याच्यासोबत एक काळ्या रंगाचा कुत्रा होता, जो खूपच देखणा आणि सुंदर दिसत होता आणि त्याची मसल्स असे एखाद्या बॉडी बिल्डर सारखं तो खूप तगडा होता. मग माझा मेहुणा आत आला. त्याने माझे सर्व दागिने मला परत केले आणि म्हणाला, वहिनी, माझी आई आणि माझ्या पत्नीने तुमचे दागिने चोरले. जेव्हा मी ते त्यांच्याकडून परत घेतले त्यांनी माझ्याशी वाद केला.
आणि तेव्हा माझ्या पत्नीने मला घटस्फोट दिला. माझा नुकताच घटस्फोट झाला आहे. तू माझ्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. मला तू खूप आवडलीस, पण तू माझ्या भावाची बायको होतीस, म्हणून मी तुला कधी काही सांगितले नाही आणि घराची प्रतिष्ठाही ओलांडली नाही. पण आता तू पण एकटी आहेस आणि मी पण एकटा आहे. आपण लग्न करून एक नवा संसार जीवू. मी माझ्या मेवण्याची आज्ञा पाळली आणि त्याच्याशी लग्न केले. पण लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या मेवण्याने माझ्याशी असे वागले की मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हते. लग्नाची रात्र साजरी करण्यापूर्वी आम्ही दोघांनी एक एक ग्लास दूध प्याले. मग त्याने बेडरूमची लाईट बंद केली. आता माझ्या मेवण्याचा चेहराही दिसत नव्हता. मग त्याने हळूहळू माझे सगळे कपडे काढून मला उलटे झोपवले. मला हे करताना खूप त्रास होत होता, पण ती आमची पहिली रात्र होती म्हणून मी गप्प बसले. आता रात्रीचे 2 वाजले होते. मी टेबलाचा आधार घेऊन कशीबशी उभी राहिली. मला नीट चालताही येत नव्हते, कारण मला खूप वेदना होत होत्या. त्या 3 चोरांनीही मला एवढा त्रास दिला नव्हता. जेव्हा मी बेडरूमची लाईट चालू केली तेव्हा मला जे दिसले ते म्हणजे माझ्या पायाखालची जमीन घसरली होती. माझ्याबरोबर लग्नाची रात्र माझा मेवणा नव्हता, तर त्याचा काळा कुत्रा होता, जो मला बेडवर जोरात ढकलत होता आणि माझा मेवणा बेडवर गाढ झोपला होता. मला वाटले की त्याने जागे व्हावे, पण मग विचार करू लागली की आज त्याच्या कुत्र्याने त्याची जागा घेतली आहे हे माझ्या मेवण्याला कळले तर तो मला घटस्फोट देईल आणि मला माझं उरलेलं आयुष्य एकटं घालवावं लागणार होतं. मी त्यांना उठवलं नाही आणि मी बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आणि मेवण्याच्या शेजारी म्हणजे माझ्या नवऱ्याच्या शेजारी जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या नवऱ्याला नाश्ता दिला. माझा नवरा सारखा सारखा माझ्याकडे बघत होता आणि हसत होता, जणू त्याला काल रात्रीचे कृत्य माहीत असावे. त्याने नाश्ता संपवला आणि मला प्रेमाची मिठी देऊन ऑफिसला निघून गेला. आता दिवसभर घरी मी आणि तो काळा कुत्रा आम्ही दोघं खूप धमाल करायचो. आता आम्हा दोघांमध्ये खूप खोल मैत्री झाली होती. माझा नवरा रात्री ऑफिसमधून घरी आला की मी त्याच्याबरोबर रात्र घालवायचे आणि दिवसा त्याच्या कुत्र्यासोबत वेळ घालवायचे. अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यात दुप्पट आनंद उपभोगत होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.